तर नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी एक मेथड शिकवणार आहे, जिला मी म्हणतो द चंकिंग मेथड. द चंकिंग मेथड. आता चंकिंग मेथड म्हणजे काय? वेल, चंकिंग मेथड म्हणजे टू सी सेंटेन्सेस इन चंक्स. म्हणजे वाक्याला चंक्समध्ये पाहणे, चंक्समध्ये, वर्ड्समध्ये नाही पाहणे. नॉट इन वर्ड्स, नॉट इन वर्ड्स. आता वाक्याला चंक्समध्ये पाहणे म्हणजे काय? काय होतो चंक या शब्दाचा अर्थ? वेल, चंक म्हणजे अ ग्रुप ऑफ वर्ड्स. अ ग्रुप ऑफ वर्ड्स. चंक म्हणजे अ ग्रुप ऑफ वर्ड्स. तो वाक्याला ग्रुप ऑफ वर्ड्समध्ये पाहायचं. सिंगल सिंगल वर्ड्समध्ये नाही पाहायचं, इंडिव्हिज्युअल वर्ड्समध्ये नाही पाहायचं. तर याचा अर्थ काय होतो मी तुम्हाला एक्झाम्पलने समजवतो. तर एक एक्झाम्पल लिहितो मी. आय मेट युअर फ्रेंड इन अ कॅफे 2 days अगो. हा एक वाक्य झाला, राईट? जर तुम्ही या वाक्याला बघाल तर तुम्हाला लक्षात येईल की या वाक्यात 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 शब्द आहेत. तर हा 10 शब्दांचा वाक्य आहे. पण मी म्हणतोय की तुम्हाला याला 10 शब्दांचा वाक्य म्हणून बघायचं नाहीये. तुम्हाला याला 1, 2, 3, 4 आणि 5 अशा 5 चंक्सचा वाक्य म्हणून बघायचं आहे. आता तुम्हाला हे चंक्स कसे पाडले? चंक म्हणजे ग्रुप ऑफ वर्ड्स. तुम्हाला लक्षात असेल की ग्रुप ऑफ वर्ड्स आहेत हे. मी चंक्स कसे पाडले? वेल, इथे प्रत्येक चंक एक पीस ऑफ इन्फॉर्मेशन आपल्याला सांगत आहे. एव्हरी चंक गिव्स अ पीस ऑफ इन्फॉर्मेशन. म्हणजे प्रत्येक चंक इथे एक पर्टिक्युलर पीस ऑफ इन्फॉर्मेशन आपल्याला सांगत आहे. उदाहरणार्थ, हा जो पहिला चंक आहे, आय, हा आपल्याला सांगतो की कोणाबद्दल बोललं जात आहे. कोण? मी. दुसरा चंक आपल्याला सांगतो की काय केलं, मी काय केलं. तर आय मेट, मी भेटलो. तिसरा चंक आपल्याला सांगतो की कोणाला, कोणाला भेटलो. तर युअर फ्रेंड, तुझ्या मित्राला भेटलो. चौथा चंक आपल्याला सांगतो की कुठे, कुठे भेटलो. तर इन अ कॅफे, एका कॅफेमध्ये भेटलो. आणि हा शेवटचा चंक आपल्याला सांगतो की कधी भेटलो. तर 2 days अगो, म्हणजे 2 दिवसाआधी भेटलो. तर मी काय केलं, कोणाला भेटलो, कुठे भेटलो, कधी भेटलो, अशा वेगवेगळ्या पीसेस ऑफ इन्फॉर्मेशन या सेंटेन्समध्ये सांगितले आहेत एका चंकच्या माध्यमातून. आणि तुम्हाला वाक्याला असंच पाहायचं आहे. वाक्याला चंक्समध्ये पाहायचं आहे. आता तुम्ही म्हणाल, याच्याने काय फायदा होणार? वेल, जेव्हा आपण वाक्याला असं बघतो ना, तेव्हा वाक्य आपल्याला सगळ्यात आधी लवकर समजतो. समजणे म्हणजे कॉम्प्रेहेन्शन. आणि एकदा वाक्य समजला की याच मेथडने तो वाक्य लक्षात सुद्धा राहतो, म्हणजे रिटेन्शन. आणि एकदा लक्षात राहिलं की तुम्ही त्याला लवकर बोलू शकता, म्हणजे रिप्रोडक्शन. सो दीज आर द बेनिफिट्स ऑफ द चंकिंग मेथड. वाक्य लवकर समजतो, तो लक्षात राहतो आणि लक्षात ठेवून बोलता येतो. आता याच वाक्याला बघा ना, मला पटकन समजतं की मी भेटलो तुझ्या मित्राला एका कॅफेमध्ये 2 दिवसाआधी. तर मी पटकन हा वाक्य लक्षात ठेवून बोलू शकतो. आय मेट युअर फ्रेंड इन अ कॅफे 2 days अगो. आपण आणखी एक वाक्य घेऊया. ओके, वाक्य मी लिहिलं आहे. माय फादर विल बाय न्यू कार नेक्स्ट वीक ऑन हिज बर्थडे. तर या वाक्यात किती शब्द आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 12 शब्दांचं वाक्य आहे. पण मी म्हणतो की याला आपल्याला 12 शब्द म्हणून नाही बघायचे आहेत. आपल्याला याला 1, 2, 3,
4 आणि 5 या 5 चंक्सचा कॉम्बिनेशन म्हणून बघायचा आहे. आता अगेन 5 चंक्स मी कसे पाडले? प्रत्येक चंक एक पीस ऑफ इन्फॉर्मेशन सांगतोय. कोण? माय फादर. काय केलं? केलं नाही, करतील. काय करतील? विल बाय, विकत घेतील. काय विकत घेतील? अ न्यू कार, एक नवीन कार. कधी? नेक्स्ट वीक. कशासाठी? कोणत्या निमित्ताने? ऑन हिज बर्थडे, त्यांच्या वाढदिवसावर, त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने. तर तुम्हाला लक्षात येते की जेव्हा वाक्याला मी असं तोडतो चंक्समध्ये, तेव्हा तो वाक्य मला लवकर समजतो, लक्षातही राहतो आणि बोलता येतं. तर मी खूप इझिली या वाक्याला लक्षात ठेवून बोलू शकतो. हा वाक्य आता माझ्या डोळ्यासमोर नाही आहे, तर मी विचारेन स्वतःला, कोण? माय फादर. काय करतील? विकत घेतील. विल बाय. काय विकत घेतील? एक नवीन कार, अ न्यू कार. कधी? नेक्स्ट वीक. का बरं? कशामुळे? कशासाठी? ऑन हिज बर्थडे. तर वाक्य बनेल, माय फादर विल बाय अ न्यू कार नेक्स्ट वीक ऑन हिज बर्थडे. लक्षात येतं तुम्हाला किती लवकर वाक्य आपल्या लक्षात राहतो आणि लक्षात ठेवून तो आपल्याला बोलता येतो. सो दॅट्स द बेनिफिट ऑफ द चंकिंग मेथड. आता ही मेथड तुम्हाला पर्टिक्युलरली तेव्हा कामात येईल जेव्हा वाक्य खूप लंबे असतील. लंब्या वाक्यांना असं तोडून समजलं तर ते लवकर लक्षात राहतात आणि आपल्याला लवकर समजतातही आणि आपल्याला पटकन बोलता येतात समजून. हे पटवून देण्यासाठी मी तुम्हाला एक रॅन्डम एक्झाम्पल देतो. आपण काय करूया, एक रॅन्डम न्यूज आर्टिकल ओपन करूया. तर एक कोणी ॲक्टर घेऊया आपण. लेट्स से आमिर खान. तर लेट मी टाईप आमिर खान ऑन गुगल. ओके, तर गुगलवर मी टाईप करतो आमिर खान आणि मी न्यूज सेक्शनमध्ये जातो आणि चला हा पहिलाच आर्टिकल खोलून टाकतो टाइम्स ऑफ इंडियाचा. फेल टू लोड म्हणताय. नाही, खुल्ला खुल्ला. थोडं झूम आउट करू जेणेकरून दिसेल आपल्याला लवकर. तर हा वाक्य बघा. Superstar Amir Khan reached the polling booth on Tuesday to cast his vote during ongoing Maharashtra civic elections. वाक्य किती लंबा आहे ना, कठीण वाटतोय. पण जर आपण याला याची आपली चंकिंग मेथड लावली तर हा वाक्य तुम्हाला लवकर समजेलही, लक्षातही राहील आणि बोलता येईल. तर मी काय करतो, या वाक्याला समजून घेतो पहिले आणि मग याला तुम्हाला रिपीट करून दाखवतो. तर कोण? सुपरस्टार आमिर खान काय केलं? रिच्ड म्हणजे पोहोचला. कुठे? अ पोलिंग बूथ. अच्छा, कधी? ऑन थर्सडे. कशासाठी? टू कास्ट इज वोट, त्याचं वोट कास्ट करण्यासाठी म्हणजे मतदान करण्यासाठी. कधी? ड्युरिंग द ऑनगोईंग महाराष्ट्र सिव्हिक इलेक्शन्स. ड्युरिंग म्हणजे दरम्यान. द ऑनगोईंग, ऑनगोईंग म्हणजे चालू असलेल्या. काय चालू असलेल्या? महाराष्ट्र सिव्हिक इलेक्शन्स. तर चालू असलेल्या महाराष्ट्र सिव्हिक इलेक्शनच्या दरम्यान. ओके, मी डोळे बंद करतो आपले आता. बघा माझे डोळे बंद आहेत. होल्ड ऑन सेकंड. डोळे बंद केले मी आणि मी स्वतःला विचारतोय, कोण? सुपरस्टार आमिर खान काय केलं? रिच्ड कुठे पोहोचले? अ पोलिंग बूथ. अच्छा, कधी? ऑन ट्यूजडे, सॉरी ऑन थर्सडे. कशासाठी? टू कास्ट इज वोट. कधी? ड्युरिंग द ऑन गोईंग महाराष्ट्र सिव्हिक इलेक्शन्स. तर वाक्य बरोबर आहे का माझं? तुम्हीच सांगा. मी एकदा पुन्हा वाक्य रिपीट करतोय पूर्ण. सुपरस्टार आमिर खान reached a polling booth on Thursday to cast his vote during on the ongoing Maharashtra civic elections. आय होप मी वाक्य बरोबर बोललो असेल. So this is how you speak. This is how you remember the sentence. This is how you understand it first. This is how you remember it. And this is how you repeat it. तर तुम्हाला लक्षात आलं की किती लवकर वाक्य समजून लक्षात ठेवून आपल्याला बोलता येतं जर आपण ही मेथड अप्लाय केली तर. आणखी एक वाक्य घेऊया इथलाच. थोड्याला मी झूम आउट करतो. ओके, हा दुसरा वाक्य बघा. हलकंसं झूम इन करूया याला. ओके, नाव इट्स करेक्ट. The actor was seen arriving at the polling station and later stepped out to speak to the media. ओके, खूप सोपा वाक्य आहे माझ्यासाठी हा. ओके, वाक्य माझ्या लक्षात आलंय बघा. आय विल क्लोज माय आयज अगेन.
ओके. द ॲक्टर वॉज सीन अरायव्हिंग ॲट द पोलिंग स्टेशन अँड लेटर स्टेप्ड आउट टू स्पीक टू द मीडिया. बरोबर आहे का? मी वाक्याला चंक्समध्ये तोडतोय म्हणून हा वाक्य मला लवकर समजतोय आणि प्रत्येक चंकचा अर्थ मला माहित आहे. मी या दुसऱ्या वाक्याला तुम्हाला करून दाखवतो माझ्या व्हाईट बोर्डवर. सो लेट्स मूव टू द व्हाईट बोर्ड. ओके, सो लेट मी राईट द सेंटेन्स. लेट मी रिप्रोड्यूस द सेंटेन्स हिअर. द ॲक्टर काय वॉज सीन पाहिला गेला कुठे काय करताना अरायव्हिंग पोहोचताना कुठे ॲट द पोलिंग स्टेशन आणखी काय अँड लेटर आणि नंतर स्टेप्ड आउट नंतर त्यांनी स्टेप आउट केलं. स्टेप आउट केलं म्हणजे बाहेर निघाला. कुठून? ऑब्व्हियसली पोलिंग स्टेशनमधून. कशासाठी? टू स्पीक बोलण्यासाठी. कोणासोबत? टू द मीडिया. लक्षात येतं वाक्य मी कसं लक्षात ठेवतोय, चंक्स कसे बनवतोय? असे बनवतोय. द ॲक्टर वॉज सीन पाहिला गेला, अरायव्हिंग पोहोचताना पाहिला गेला, ॲट द पोलिंग स्टेशन पोलिंग स्टेशनवर, अँड लेटर आणि नंतर स्टेप्ड आउट बाहेर निघाला. कशासाठी? टू स्पीक कोणासोबत? टू द मीडिया. जर वाक्याला असं आपण चंक्समध्ये तोडलं तर तो आपल्याला लवकर समजतो, लक्षातही राहतो आणि लक्षात ठेवून पटकन बोलता येतो. ते एकदा आणखी इकडे बघून मी वाक्याला रिपीट करेन. द ॲक्टर वॉज सीन अरायव्हिंग ॲट द पोलिंग स्टेशन अँड लेटर स्टेप्ड आउट टू स्पीक टू द मीडिया. है ना? किती लवकर समजतो वाक्य, किती लवकर लक्षात राहतो आणि किती लवकर आपल्याला बोलता येतो. सो दॅट इज द पॉवर ऑफ चंकिंग मेथड. ही मेथड तुम्हाला स्पेशली मोठ्या मोठ्या वाक्यामध्ये कामात येईल. जेव्हा मोठं मोठं वाक्य तुम्हाला समजून लक्षात ठेवून बोलायचं असेल तेव्हा ही मेथड तुम्हाला खूप कामात येणार आहे. या मेथडबद्दल मला खूप काही बोलायचं आहे, पण आय डोंट वॉन्ट द व्हिडिओ टू बी व्हेरी लाँग. व्हिडिओ खूप लाँग नाही झाला पाहिजे म्हणून आपण याला इथेच थांबवूया आणि आणखी डिटेल्स मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये देणार. सो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.